सत्ताधाऱ्यांसाठी शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती। या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे टर्मिनस उभा आहे त्या टर्मिनसच्या मध्ये आपल्या छत्रपती महाराजांचं पुतळं लागणार कधी? कोण लावणार? कसा लावणार? त्याला तर काय प्रोटोकॉल नाहीये। आणि त्याची सुद्धा विनायकजी तुम्ही एकदा त्यांना सांगा की या तारखेपर्यंत तो पुतळा लावा, नाहीतर आम्ही तिकडे पुतळा लावू, आम्ही लावू पुतळा। त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन वाटते। महाराजांचा जय जयकार केलं की लोक मतं देतात, पण मतं दिल्यानंतर पुढे तुम्ही जे काही करताय मध्ये आता मला पुन्हा त्या सगळ्या घोषणा म्हणत्या घटनेमध्ये जायचं नाही। तो महाराजांचा पुतळा कसा पडला, मग काय पडलं, कसं पडलं, हे केवळ आपले आदर्श आणि आपली दैवत ही मतांसाठी वापरतात। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन शिवसेना त्या ठिकाणी वाढली। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय केलं? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, हिंदवी स्वराज्याचा विचार, त्या ठिकाणी गडकिल्ल्यांचं संरक्षण, त्यांच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या सोयी सुविधा या संदर्भात आपण काय केलं? छत्रपतींच्या नावावर 25-30 वर्ष या ठिकाणी राज्य मिळालं, महापालिका असेल, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी, त्याचं उत्तर पहिलं द्यावं आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करावा।